किती वेळ हाच तो क्षण जेव्हा मी थांबावं, कारण येस, हँडिंग ओव्हर टू आपला मित्र अभिजित. धन्यवाद क्षितेश. आपले लाडके सुपरस्टार लाडके भाई श्री सलमान खान यांचं आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या सलमान सरांसाठी. धर्मवीरच्या पहिल्या भागामध्ये सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी वर्जून उपस्थित होते आणि आत्ता सुद्धा अर्थातच धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा हिंदी आणि मराठीमध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणारा सिनेमा आणि त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सलमान खान यांच्यासाठी. त्यांच्याच बरोबरीनं माननीय खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी त्यांना मंचावर यायची विनंती करतो. साहिल मोशन आर्टचे श्री मंगेश देसाई यांना विनंती आहे की त्यांनी सलमान खान यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आपण सलमान सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आणि मंगेश सरांनी विनंती की आपणही उपस्थित राहावं. हिंदी चित्रपटसृष्टी ज्यांच्या नावाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे तुम्हा सगळ्यांचे लाडके भाईजान म्हणजेच सलमान खान यांनी याही चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून हजेरी लावली आहे. मी सगळ्या मान्यवरांना आणि सलमान सरांना विनंती करतो की आपल्या हातामध्ये आता रिमोट दिले जातील. आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये रिमोट दिले जातील आणि आपल्या सगळ्यांच्या हस्ते आपल्या उपस्थितीमध्ये धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरचं अनावरण या ठिकाणी आपल्या हस्ते संपन्न व्हावं. खुर्च्या काढल्या जातील आणि आपण स्टेजच्या बाजूला येऊन आपल्या सकट सगळ्यांनाच हा अनुभव घेता यावा यासाठी आपल्याला विनंती. मी संपूर्ण कास्ट अँड क्रूला मंचावर यायची विनंती करतो. थोड्याच वेळात हा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी आपल्याला मंचावर यायचं आहे. त्यासाठी आपल्याला मी थोड्याच वेळात मंचावर पाचारण करेन. पण तत्पूर्वी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या हिंदीमध्ये सुद्धा जगभरात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर खास आपल्यासमोर त्याचं अनावरण होत आहे. एक की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. बाकी मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं. थोड्याच वेळात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे आणि त्यानंतर सगळ्या कास्ट अँड क्रू सोबत एक फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी मी सगळ्यांना मंचावर यायची विनंती करेन. पण तत्पूर्वी सलमान सर, आपसे विनती है, स्वागत नहीं करेंगे? पहले स्क्रीनिंग के लिए आया था मैं और वो पिक्चर बहुत बड़ी हिट हो गई और मेरी प्रार्थना मेरी दुआ है कि ये उससे भी बड़ी हिट हो जाए. थैंक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. छोटा सिंपल. थँक्यू सो मच सलमान सर, वी लव यू. आणि यानंतर धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हिंदी आणि मराठीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी आवर्जून उपस्थिती लावलेले आणि ज्यांच्या उपस्थितीशिवाय हा सोहळा शक्यच होणार नाही असे तुम्हा सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की आपण प्रतिक्रिया व्यक्त करून आपलं मनोगत व्यक्त करावं. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे
भाग 2 याचा आज ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि या प्रसंगी उपस्थित आपले हिंदी सिने अभिनेते सलमान खान, आमचे विधानसभेतील अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, मंत्री मंगलप्रभात लोढाजी, महाराष्ट्र भूषण आमचे अशोक सराफजी, मंगलप्रभात लोढाजी, आशिष शेलार, अभिनेता जितेंद्रजी, महेश कोठारेजी, बमन इराणी, गोविंदाजी आहेत, जीचे पुनीत गोयंका, उमेश बन्सल, प्रवीण तरडे, मंगेश देसाई, प्रसाद ओक, क्षितिज दाते, मकरंद पाध्ये, सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित खासदार, आमदार, सिने चित्रपट सृष्टीतील सर्व मान्यवर, मराठी हिंदी अभिनेते आणि सर्वच दिघे साहेबांवर प्रेम करणारे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे उद्या गुरुपौर्णिमा आहे, परंतु ती गुरुपौर्णिमा आजच झाल्यासारखी वाटते आहे, कारण साहेबांना भेटले आणि माझे साहेब मला प्रत्यक्षात इथे भेटले. खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना आपल्यातले काही लोक भेटले असतील, त्यांना ऐकलं असेल, परंतु त्यांचं काम जे आहे, त्यांचं कार्य लोकांसमोर आलं पाहिजे यासाठी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे एक आपण केला आणि तो प्रचंड हिट झाला, त्याला यश मिळालं आणि 2022 सालातला तो मराठीतला ब्लॉकबस्टर ठरला. यासाठी मी प्रवीण तरडे यांचं मनापासून अभिनंदन करतो, मंगेश देसाई, त्या प्रसाद ओक, त्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे त्यातून दिघे साहेबांचं जीवनपट लोकांसमोर आला, परंतु दिघे साहेबांचं कार्य आणि कर्तृत्व एवढं मोठं है, सलमान जी इतना बड़ा काम उन्होंने किया है कि एक फिल्म में वो पूरा नहीं हो सकता है. इसलिए हमने ये प्रवीण तरडे और मंगेश देसाई इन्होंने सब ने पार्ट 2 आज लॉन्च किया, ट्रेलर लॉन्च किया है. खरं म्हणजे त्यांनी एक धगधगता भूतकाळ पडद्यासमोर आणला आहे. जीवनातलं सत्य काय ते त्यांनी या सिनेमाच्या माध्यमातून समोर आणलं आहे. खऱ्या अर्थाने दिघे साहेबांचं आयुष्य आणि कर्तृत्व एवढं मोठं होतं, मगाशी म्हटल्याप्रमाणे, की ते एका सिनेमामध्ये शक्य नाही. आता दुसरा पार्ट 2 केला आहे, मला वाटतं प्रवीण कुठे गेले, आणखी पुढं काय करतात माहीत नाही मला, कारण आनंद दिघे साहेबांचे विचार जे आहेत, हे विचार आणि त्यांचं काम आजही आपल्यामध्ये आहे. आनंद सिनेमातला एक डायलॉग आहे, आनंद मरते नहीं, आनंद मरा नहीं करते. विचार मरत नसतात. विचार देऊन गेलेला माणूस त्यांच्या विचारांच्या
मार्गावर चालण्याची दिशा देऊन जातो आणि बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून नाही तर त्यांच्या पावलावर जीव टाकून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं म्हणजे काही गोष्टी आम्ही इथे बोलू शकत नाहीत. अशा अशक्यप्राय गोष्टी आणि अशक्यप्राय कामं ते करून गेलेत. सर्व ठिकाणाहून माणूस जेव्हा हवालदिल होऊन हरून अगदी निराश व्हायचा आणि तो धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमात त्यांच्या दरबारात जायचा. दुःखी कष्टी चेहऱ्यावर वेदना घेऊन दिघे साहेबांना भेटायचा आणि पुन्हा जाताना त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद आणि समाधान घेऊन जाताना आम्ही पाहिलेला आहे. अशी अनेक प्रकरणं अनेक घटना दिघे साहेबांच्या जीवनामध्ये आणि या ठाणेकरांच्या नाही महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आनंद दिघे साहेबांनी केलं. खरं म्हणजे फक्त हिंदुत्वाचं रक्षण नाही तर हिताचं रक्षण देखील धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं. या सिनेमामध्ये आपण बघाल की कुठलंही जात धर्म पंथ सिनेमामध्ये साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असं टॅगलाईन आहे, परंतु प्रत्यक्षात दिघे साहेबांचं जीवन या सिनेमाच्या माध्यमातून काही अंशी आपल्यासमोर येईल. त्यांच्याकडे कुठल्याही धर्माचा माणूस जाऊ द्या, कुठल्याही जातीचा, कुठल्याही पंथाचा, तो कधी खाली हात वापस गेला नाही, खाली हात वापस गेला नाही. आणि दिघे साहेबांची हीच तर शिकवण होती. या सिनेमात एक डायलॉग आहे, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. याचं कारण कार्यकर्त्याने लोकांची सेवा करावी, सुखदुःखामध्ये धावून जावं, त्यांची अडीअडचण सोडवावी आणि त्याला न्याय द्यावा, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. मला आठवतं आहे की अगदी शाळा प्रवेशसाठी देखील त्यांच्या दरबारामध्ये शेकडो हजारो लोक यायचे. KG to PG पर्यंत कुठलंही ॲडमिशन दिघे साहेबांकडून झालं नाही, होणार नाही, असं कधी झालंच नाही, असा विश्वास लोकांमध्ये होता. माय भगिनी कुठलीही अडली नडली, कुठलेही काही त्रास झाला, कोणी तर दिघे साहेबांच्या दरबारामध्ये जात होता आणि त्याला न्याय मिळत होता. खरं म्हणजे एक आगळं वेगळं नेतृत्व दिघे साहेबांच्या रूपाने या महाराष्ट्राला लाभलं होतं. आणि म्हणून मी प्रसाद ओक, प्रवीण तरडे यांना मनापासून पुन्हा धन्यवाद देईन. प्रसाद ओक यांनी जे काम केलं, प्रसाद ओक यांनी कधी दिघे साहेबांना पाहिलं नव्हतं, दिघे साहेबांना भेटले नव्हते, दिघे साहेबांना फोनवर पण बोलले नव्हतं तुम्ही, परंतु दिघे साहेबांबरोबर जे राहिले ते त्यांच्यासोबत होते, ज्यांच्या सानिध्यात होते, या सगळ्यांशी बोलून, या सगळ्यांशी चर्चा करून, त्यांना ऐकून दिघे साहेबांचा हुबेहूब दिघे साहेबांची भूमिका करणं हे सोपं नव्हतं. आणि ती भूमिका प्रसाद ओक यांनी केलेली आहे. खरं म्हणजे मी एक किस्सा सांगतो. मला वाटतं पहिल्या सिनेमाचा आपला कुठे ट्रेलर आपण लॉन्च केलं का, काय लॉन्च केलं तिकडे हॉटेलमध्ये, कुठल्या ब्ल्यू सीमध्ये, आणि असा अंधार होता आणि हे समोरून आले आणि मला काही सुचलंच नाही. मी त्यांना दिघे साहेब समजून त्यांच्या अक्षरशः पाया पडलो. म्हणजे तसं पाया पडण्यासारखं काम केलेलं आहे तुम्ही, परंतु एक अशी भूमिका, त्यांनी त्या भूमिकेमध्ये जीव ओतला होता. एवढी मेहनत
त्याला फार डेडिकेशन आणि डिवोशन लागतं आणि ते प्रसाद ओक यांनी केलं आणि माझं काम तर क्षितिजने केलं. याच्यामध्ये मागच्यापेक्षा जास्त भारी दिसतो. कारण खरं म्हणजे आनंद दिघे साहेबांनी जो विचार दिला आहे, बाळासाहेबांनी जो विचार दिला आहे, आज त्यांच्या विचारांमुळे 2 वर्षापूर्वी बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही निघालो आणि आज 2 वर्ष झाली. या राज्यामध्ये देखील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. आज जसं दिघे साहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभतो, तसं शासन लोकांच्या दारी घेऊन आम्ही गेलो. शासन आपल्या दारी अनेक योजना आम्ही केल्या, अनेक योजना आम्ही लोकांच्या दारात जाऊन दिल्या आणि आजही मी आपल्याला सांगतो, आता ज्या योजना माझ्या महिला भगिनींसाठी, माझ्या बांधवांसाठी, ज्येष्ठांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी आज आपलं सरकार करतं आहे, प्रामाणिक प्रयत्न करतं आहे. खरं म्हणजे यामध्ये आनंद दिघे साहेबांची प्रेरणा आहे, बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत आणि त्यामुळे मला एक गोष्ट आठवती आहे. जेव्हा 20 वर्षापूर्वी 2000 साली जेव्हा मला दिघे साहेब म्हणाले होते, एकनाथ आता तुला समाजासाठी जगायचं आहे, महाराष्ट्र हे तुझं कुटुंब आहे, तेव्हा मला माहीत नव्हतं असं सकाळ साहेब का म्हणाले, परंतु ते एक शब्द आजही माझ्या कानात आहेत आणि ती काय दूरदृष्टी त्यांची होती. खऱ्या अर्थाने 20-22 वर्षापूर्वी मी मुख्यमंत्री होईन असं मला कदापि वाटलं नव्हतं, परंतु इथे दिघे साहेबांच्या बहिणीचे मिस्टर आहेत, दिघे साहेबांच्या बहिणीचा मुलगा आहे, ताई आजारी असल्यामुळे ती आली नाही. परंतु जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस दिघे साहेबांनी ताईला सांगितलं, अगोदर म्हणजे जेव्हा दिघे साहेब ताईच्या घरी जायचे त्यावेळेस सांगितलं होतं, हा माझा एकनाथ एक दिवस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल. आणि हे मला ताईंनी सांगितलं जेव्हा मी मुख्यमंत्री झालो आणि ती स्वागतासाठी आली तेव्हा. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जे काय साहेबांनी, दिघे साहेबांनी जे काय शिकवलं आहे, जे काय विचार दिलेत, त्याची वाटचाल आम्ही करतो आहे, प्रयत्न करतो आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा. आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे कुणा एकट्या दुकट्याचं नाही आहे. यासाठी या राज्याचा विकास, सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला, मग बळीराजा असेल, शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी, माता भगिनी, माझे ज्येष्ठ, त्याचबरोबर तरुण, त्यांच्यासाठी देखील योजना करतो आहे. आणि आपल्या सिनेसृष्टीतले सर्व कलावंत आहेत, मराठीतले आहेत, हिंदीतले आहेत. सलमानजी, आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात. मला वाटतं झीचे देखील आभार मानतो, त्यांनी देखील आपल्या पहिल्या सिनेमाला देखील खूप सपोर्ट केला. आणि मला वाटतं प्रवीणजी, पहिला सिनेमा जसा यशस्वी झाला तसा हा देखील डबल यशस्वी होईल, अशा प्रकारच्या मी शुभेच्छा आपल्याला देतो. आणि धर्मवीर टीमला मनापासून शुभेच्छा. कुणाचं नाव राहून गेलं असेल, ज्यांनी या सिनेमामध्ये सहकार्य केलं त्या सगळ्यांचंच मनापासून मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर धर्मवीरच्या संपूर्ण टीमला, कास्ट अँड क्रूला मी मंचावर यायची विनंती करतो. आपण मंचावर यावं. आपल्यासोबत एक फोटो ऑपॉर्च्युनिटी इथे करण्याचा आमचा मानस आहे. साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओच्या सगळ्यांना मी मंचावर यायची विनंती करतो.
आपण सगळ्यांबरोबर या मान्यवरांबरोबर दिग्गजांच्या उपस्थितीत फोटो ऑपॉर्च्युनिटी केली जाईल आणि निखिल द्विवेदी आणि ऑरी यांचं आगमन झालेलं आहे. आपण कृपया मंचावर यावं. आप कृपया मंच पे आए. आपको रिक्वेस्ट है. महेश लिमये, अविनाश विश्वजीत, चिनार महेश, धर्मवीरची संपूर्ण टीम, कलाकारांची फौज म्हणजे काय असते हे या निमित्तानं आपल्याला कळेल. या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत, दिग्गजांच्या उपस्थितीत तोपर्यंत मी साहिल मोशन आर्ट्सचे मंगेश देसाई यांना विनंती करतो की आपण कृपया आभाराचे 2 शब्द आमच्या समोर मांडावेत. श्री मंगेश देसाई. नमस्कार. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या चरणी नमस्कार. माझ्या विनंतीला मान देऊन आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आशिष शेलारजी, लोढाजी, नार्वेकर सर, आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते भाई सलमान खानजी, अशोक सराफ मामा, महेशजी कोठारे, प्रसादो, प्रवीण तरडे, पुनीतजी गोयंका सर, जितेंद्रजी, गोविंदाजी, बोमनजी, हे सगळे उपस्थित राहिले या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमाला. तुम्हा सगळ्यांनी शुभेच्छांच्या प्रती इथे हजर राहून मला आशीर्वाद दिलेत. धर्मवीर 1 ज्या पद्धतीने तुमच्या आशीर्वादाने सुपरडुपर हिट झाला होता, त्याचप्रमाणे धर्मवीर 2 सुद्धा तुमच्या शुभेच्छांनी, आशीर्वादांनी सुपरडुपर हिट हो, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंगेशजींनाही मी विनंती करतो आपण या फोटोमध्ये सहभागी व्हावं. आपण सगळे आवर्जून आलात, इतक्या शुभेच्छा देण्यासाठी, प्रेम देण्यासाठी इथपर्यंत पोहोचलात, याबद्दल मनापासून तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. तुम्हाला सांगायची गरज नाहीच आहे, पण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2, झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट येत्या 9 ऑगस्ट 2024ला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय. याचे ट्रेलर्स आता सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल व्हायला सुरुवात होतीलच. उद्या गुरुपौर्णिमा आहे, या निमित्तानं या चांगल्या मुहूर्तावर आपण सुद्धा आपल्या सोशल मीडिया प्रोफाईल्सवर, आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत हा ट्रेलर नक्की पोहोचवा आणि 9 ऑगस्टपासून चित्रपटगृहांमध्ये जाऊन या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या. झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट 9 ऑगस्ट 2024 रोजी जगभरात प्रदर्शित. धन्यवाद. मी मंगेश देसाई यांना विनंती करतो, ऑरी आणि निखिल द्विवेदी यांचं आपण स्वागत आणि सत्कार करावा. जी तुझी थँक्यू सो मच. भाऊ जरा हे घे, खाली घे, कॅमेरा खाली घे. हां आतिश माझी जागा कुठे होती मला हे ना तिथे काय पहिला मी पण कॅमेरा घेऊन पुढे लावतो. ट्रायपॉडच लागेल तिथं. सर थांबा सर. हा सर समोर बघा समोर.
काका मोबाईल खाली घ्या. अरे भाई फोन नीचे करो ना भाई. कोण आला आता नवीन नवीन कार्टून कोण आलं तिकडे स्मिथ थोडा खाली पुढच्याला पण दे मागे चांगलं वाटतंय बस गोड वाटतं चला इकडेच अंकिता सोलो कशाला मी पण नाही सोलो व्हिडिओ भेटत नाही अंकिता पुढे 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 इकडे माझ्याकडे तो अभी नीचे से ऊपर क्यों है? आगे आइए किती ते शॉट घ्यायला पण होत ना सर सोनल जी यहाँ पे लोग सेंटर लेफ्ट में सामने लेफ्ट 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 सोनल जी यहाँ पे आवाज नहीं दे रहा लोग सेंटर लेफ्ट लेफ्ट मैम सामने मैम ऊपर सामने
ए मोबाईल खाली आहे रे. सर इकडे. अरे सरकार रे. कोई फॉलो नहीं करेगा. चले चल चल चलो अंदर.